हाय एव्हरीवन. तर उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार, तर त्याचीच तयारी आहे आता सुरू आहे. तर बघा, आता पहिल्यांदा आपल्याला 5 फळांची झाडांची पानं महत्त्वाची ती घेतली, वेणी घेतली, फुलं घेतली, नारळ, 5 फळंसुद्धा लागतात तर ती घेतली. आणि एवढं सगळं खरेदी केल्यानंतर परत मी देवीसाठी एक छान वस्त्र घेतलं आहे, ते तुम्हाला आत्ता दाखवतेच मी. खणाचं वस्त्र आहे, ते खूप छान दिसत होतं. याच्यामध्ये 5-6 कलर होते. क्वालिटी पण एक नंबर आहे याची. अजिबात कापड असं हलकं वगैरे नाही आहे, एकदम जाडजूड कापड आहे ते. मला खूप छान वाटलं ते, म्हणून मी ते घेतलं आणि म्हणलं तुमच्याबरोबर शेअर करावं. तर तुम्हाला कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तुम्हाला ते आपलं कलशालासुद्धा लावून वगैरे दाखवते. कलशाला आपल्याला काही म्हणजे घालायची सुद्धा गरज नाही. बघा, तुम्ही बघू शकता ते त्याचं असे ज्वेलरी वगैरे घातल्यासारखं दिसतं सगळं. तर खूप छान वाटत होतं. फक्त कलश ठेवताना ना असं उंच हाईटवर ठेवायचं, जेणेकरून ते पूर्ण वस्त्र नीट आपल्याला दिसेल. आणि त्याच्याबरोबर ओढणीसुद्धा दिलेली आहे. आणि मग नंतर मी एक पाटावरती अंथरण्यासाठी, चौरंगावरती अंथरण्यासाठी एक पिवळं वस्त्रसुद्धा घेतलं आहे. आणि 2-3 असे 4-5 प्रकारचे वस्त्र घेतलेले आहेत. हे पाटावरचं आहे, सिल्कचं कापड आहे. आणि त्याच्यावरची डिझाईन बघा, खूप सुंदर आहे. अजिबात अशी झगमग वगैरे नाही आहे. खूप रेखीव काम आहे त्याच्यावरती आणि छान आहे. लाल वस्त्र हे मी छोटंसं चौरंग असतं ना त्याच्यासाठी घेतलेलं आहे. क्वालिटी एक नंबर आहे. आणि ह्याच्यामध्ये खूप वेगवेगळे प्रकार आलेले आहेत आता वस्त्रामध्ये, तर म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करावं. आवडलं तर नक्की लाईक करा. आणि मी स्वामींसाठी सुद्धा वस्त्र घेतलेले आहेत. तुम्हाला आता दाखवते. हे येलो कलरचे घेतलेलं आहे, ऑरेंज कलरचे घेतलेलं आहे. आणि हे वस्त्र कसे वाटले मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मी सगळं पूजेच्या साहित्याची तयारी करून ठेवलेली आहे उद्याच्या. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि शेअर करायला विसरू